सुरू झालेलं बघायला मिळतंय। अर्थातच हा पेपर फुटल्यामुळे उद्या होणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आपण पाहतोय। त्यामुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना ही परीक्षा नेमकी कधी होईल याची वाट बघावी लागणार आहे। गणेश ठाकूर आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतात। गणेश, महाराष्ट्रामधल्या टीईटीच्या परीक्षेचा पेपर पुन्हा एकदा फुटतोय आणि पेपर फुटीचं ग्रहण काही संपत नाहीये। अगदी बरोबर। उद्या होणाऱ्या परीक्षेच्या आधी ठाण्यामध्ये या परीक्षेचे पेपर्स मिळाले। पोलिसांना सूत्रांकडून माहिती मिळाली होती की या परीक्षेचे पेपर्स वाटले जातात, पैसे घेतले जात आहेत आणि त्यामुळे पोलिसांनी सापळा रचून जे हे सगळं करत होते किंवा ज्यांच्याकडे पेपर्स होते त्यांच्यापर्यंत पोहोचले। पोलिसांना ते पेपर सापडले। शिक्षण विभागाला याबद्दलची माहिती दिली गेली आणि त्यानंतर आता थोड्याच वेळात शिक्षण विभागाकडून प्रश्नोत्तरही येणार आहे की उद्याची होणारी परीक्षा रद्द करण्यात येते किंवा त्याला स्थगित करण्यात येते, कारण अशा प्रकारे पेपर लीक झाले आहेत। तर थोड्याच वेळात विभागाकडून याबद्दलची अधिकृत सूचना किंवा याबद्दलची भूमिका जाहीर करण्यात येईल। त्याचबरोबर पोलिसांनी या प्रकरणामध्ये काही जणांना ताब्यात घेतलं आहे। ही लोक कोण होती, पेपर्स कसे आले, हे कोण टीचर इन्स्टिट्यूट चालवणार, टीचिंग कोचिंग इन्स्टिट्यूट चालवणारे आहेत का, कोण आहेत याबद्दलची सध्या माहिती मिळू शकली नाहीये। पण पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतलं आहे आणि आता याबद्दलचा चौकशी, याबद्दलची माहिती विभागांना मिळाल्यानंतर याची चौकशी निश्चित केली जाईल आणि जे कोण याच्या मागे होते त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यासंदर्भातले आदेश विभागाकडून देण्यात येतील। त्याचबरोबर पोलीसही त्या संदर्भात पुढील कारवाई करणार आहेत। अगदी गणेश, साधारण किती विद्यार्थ्यांवरती याचा परिणाम होऊ शकतो असं काही कळू शकते आकडेवारी? अद्याप ती आकडेवारी माझ्याकडे नाहीये, पण या परीक्षेसंदर्भात बरीच चर्चा रंगली होती, कारण या परीक्षेमध्ये हिजाबवरनं एक गोंधळही उडाला होता आणि म्हणून ह्या परीक्षेबद्दलचा एक केंद्रस्थानी होती ही परीक्षा। जसं आपण सांगतो आधीही अशा प्रकारे पेपर लीक झालेले आहेत, पण उद्या होणाऱ्या परीक्षेआधी अशा प्रकारचं पेपर लीक होणं अत्यंत गंभीर बाब आहे आणि यामुळं जे विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण होणार होते त्यांच्यासाठी निश्चित निराशेची बाब असते। पण स्थगित केली गेली आहे परीक्षा किंवा स्थगित करण्यात येणार आहे त्याबद्दलची अधिकृत माहिती विभागाकडून येईल। शिक्षण विभाग याबद्दल सांगणार आहे, पण जी तयारी करून बसले मुलं असतात त्यांना निश्चित निराशा त्यांना मिळते। पण ही परीक्षा आता भविष्यात होईल, कधी होईल त्याबद्दलची माहिती विभागाकडून देण्यात येणार आहे। बरं गणेश, याआधी जर आपण नीटच्या परीक्षेचा विचार केला तर टेलिग्राम सारख्या ॲपवरून हा पेपर फुटला होता। मात्र आता टीईटीचा जो पेपर फुटी आपल्या समोर येतेय, तर ती कशा पद्धतीने झाली आहे? म्हणजे कुठल्या ॲपच्या माध्यमातून झाली आहे, डिजिटली झाली आहे, प्रिंटआउट्स मिळाल्यात, काय नेमकं? खरं सांगू तर याबद्दल संबंधित माहिती सूत्रांकडून मिळाली आहे, पण जास्त माहिती मिळू शकली नाहीये। आता या संदर्भात काय होतं, कसे हे लिकेज झाले हे थोड्याच वेळात कळू शकेल जेव्हा पोलीस आणि शिक्षण विभाग याबद्दलची पूर्ण माहिती समोर आणू शकेल। पण एवढीच माहिती मला मिळू शकली आहे की पेपर आढळले आहेत, सापडले आहेत, पेपर लीक झाल्याची माहिती कन्फर्म झालेली आहे आणि म्हणून विभाग याला स्थगित करणार आहे। अगदी गणेश, केवळ ठाण्यामधून ही माहिती मिळतेय का पेपर फुटीची, की आणखी काही भागामधलं अपडेट्स मिळू शकल्यात? हे पेपर जे मिळाले आहेत किंवा पेपर लीक जे झाले आहे ते ठाण्यात मिळाल्याचं कळतंय, ठाणा डिस्ट्रिक्टमध्ये मिळाल्याचं कळतंय। या पलीकडची माहिती थोड्याच वेळात आपल्याला मिळू शकेल जी आपल्या प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचू। पण सध्याची ब्रेकिंग हीच आहे की पेपर लीक झालेला आहे आणि ते ठाणा डिस्ट्रिक्टमध्ये मिळाल्याचं कळतंय। अगदी गणेश, तुम्ही असं सोबत राहा। माजी शिक्षक आमदार कपिल पाटील आपल्या सोबत आहेत। कपिलजी, पुन्हा एकदा खरं तर विद्यार्थ्यांच्या दृष्टीने